नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा मराठी शेअर मार्केट या मराठी भाषेतील शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्या चॅनलच्या माध्यमातून आपण फायनान्स रिलेटेड, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड, स्टॉक मार्केट बद्दल तसेच या ठिकाणी म्युच्युअल फंड बद्दल, इन्शुरन्स बद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अगदी सोप्या भाषेमध्ये या चॅनलच्या माध्यमातून. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. तसेच टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता फॉर लेटेस्ट मार्केट अपडेट. ठीक आहे. आजचा आपला या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे गुंतवणुकीचे 7 नियम. याच्या अगोदर ऑलरेडी एक व्हिडिओ आपण टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय शिकलं? त्याच्यामध्ये आपण शिकलं की गुंतवणूक म्हणजे काय, गुंतवणूक का करायची, गुंतवणूक कोठे करायची, गुंतवणूक कशासाठी करायची, बरोबर, याच्याबद्दल आपण माहिती घेतली. आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, गुंतवणूक करताना काही आपल्याला 7 नियम फॉलो करायचे आहेत, 7 रूल्स फॉलो करायचे आहेत. सुरुवातीला या ठिकाणी मी तुम्हाला 7 स्टेप्स सांगण्याच्या अगोदर तुम्हाला एक मेन मुद्दा सांगतो. सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांचा पर्पज काय आहे या सर्व गोष्टीमध्ये? टू अर्न मनी, म्हणजे पैसा कमवणे हे आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे, ध्येय आहे. परंतु जेव्हा आपण पैसा कमवतो त्याच्यासोबत आपल्याला 2 गोष्टी गरजेच्या आहेत. 2 गोष्टीचं आपल्याला भान ठेवलं पाहिजे. एक तर आहे इन्फ्लेशन आणि दुसरं गोष्ट आहे त्या पैशाचं मॅनेजमेंट. जेवढा पैसा कमवणे हे महत्त्वाचं आहे, तेवढंच त्या पैशाचं नियोजन करणे, मॅनेजमेंट करणे हे सुद्धा तितकंच जास्ती महत्त्वाचं आहे. जसं की मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, वर्षानुवर्ष जसं इन्फ्लेशन वाढतं, कमीत कमी 6 ते 8% इन्फ्लेशन वाढतं. मग ॲटलिस्ट इन्फ्लेशनला बीट करेल अशा ठिकाणी तरी आपल्याला गुंतवणूक करायला पाहिजे आहे. मग या ठिकाणी इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी कोणकोणते इन्स्ट्रुमेंट असतात ते मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण जे काही 7 स्टेप्स आहेत, नियम आहेत, रूल्स आहेत ते आपण एकामागे एक पाहणार आहोत. सर्वात पहिला नियम या ठिकाणी आहे नो युअर गोल्स. याचा अर्थ काय? तुमचे जे काही गोल्स असतील, तुमचे जे काही डेस्टिनी असतील ते तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला हे पैसे कशासाठी कमवायचे आहेत, तुम्ही जॉब कशासाठी करत आहात, तुम्ही बिझनेस कशासाठी करत आहात, त्याच्यानंतर तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट करत आहात ती कशासाठी करत आहात, तुम्हाला तुमचा गोल माहित पाहिजे. इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर समजा तुम्ही तुमच्या पगारातील 10,000 सेव्ह करतायत किंवा 5,000 इन्व्हेस्ट करतायत, परंतु ते इन्व्हेस्ट कशासाठी करताय हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला उदाहरणात सांगायचं म्हटलं तर तुम्हाला समजा हायर एज्युकेशनसाठी पैसे जमवायचे आहेत, तुम्हाला एखादा बिझनेस सुरू करायचा आहे त्याच्यासाठी पैसे जमवायचे आहेत, तुम्हाला तुमचं लग्न करायचं आहे किंवा तुमच्या मुलाबाळांचं तुम्हाला लग्न करायचं आहे त्याच्यासाठी पैसे जमवायचे आहेत, तुम्हाला एखादं घर, एखादं गाडी घ्यायची आहे किंवा कोणाची अशी पण इच्छा असू शकते की मला अर्ली रिटायरमेंट घ्यायची आहे, त्याच्यासाठी पैसा आपल्याला जमवायचा आहे. म्हणजेच काय, गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट पाहिजे. तेव्हाच तुम्हाला एक स्ट्रॉंग रिझन भेटतं पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी. हा झाला पहिला नियम. दुसरा रूल महत्त्वाचा काय आहे? स्टार्ट अर्ली. याचा अर्थ काय? जेवढं शक्य होईल, जेवढं लवकर होईल तेवढं तुम्ही स्टार्ट अर्ली, लवकर इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात पाहिजे. तुम्ही भले 100 रुपये टाका, 500 रुपये टाका, 1,000 रुपये इन्व्हेस्ट करा, परंतु तुम्ही जितकं लवकर इन्व्हेस्टमेंट करताल तेवढं ते जे काही पैसे आहेत त्याला ग्रो व्हायला टाइम भेटतो, बरोबर का नाही? तुम्ही जसं ऐकलंच असेल की जे काही कंपाऊंड इंटरेस्ट आहे ते जगातील 8वं आश्चर्य आहे. याचाच अर्थ काय? तुम्ही जे काही पैसे आज लवकरात लवकर गुंतवत आहात त्याला या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्टचा या ठिकाणी फायदा होत असतो, जितका जास्त काळ तुम्ही ते पैसे इन्व्हेस्टेड ठेवताल. जसं की तुम्हाला उदाहरणात सांगायचं म्हटलं, तुम्ही आज जर आजच्या गतीला नॉर्मली 15,000 रुपये जरी महिन्याला सेव्ह केले 15% व्याजाने आणि कंटिन्युअसली 15 वर्ष जर सेव्ह केले तर या ठिकाणी तुमच्यापाशी कॉर्पस जवळपास 1 कोटीच्या जवळपास कॉर्पस तयार होतं. याचा अर्थ काय या गणिताच्या मागचा? या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर गुंतवणूक करावी लागणार आहे. मग तुमचं वय 20 असेल, तुमचं वय 22 असेल, 25 असेल, काही हरकत नाही, तुम्ही सुरुवात केली पाहिजे. सांगण्याचा तात्पर्य काय आहे? तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली पाहिजे. पुढचा रूल पाहूया, रूल नंबर 3. रूल नंबर 3 काय आहे? इन्व्हेस्ट रेग्युलरली. पहा, जसं की आता तुम्हाला माहित आहे 2-3 महिन्यापासून मार्केट पडत आहेत. मग या ठिकाणी जेव्हा तुम्ही एखादं मार्केट पाहता, मार्केटचा ग्राफ हा कंटिन्युअसली असा ग्राफ नसतो. मार्केटचा ग्राफ कसा असतो? अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन असा मार्केटचा ग्राफ असतो. मग या ग्राफमध्ये तुम्हाला कंटिन्युअसली तुम्हाला तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट चालू असते ती तुम्हाला कंटिन्युअसली चालू ठेवली पाहिजे. तुम्ही असं बिलकुल नाही केलं पाहिजे की नाही आता मार्केट पडलं आहे, आता मी इन्व्हेस्टमेंट थांबतो किंवा अजून जास्ती मार्केट पडल्यानंतर मी इन्व्हेस्ट करतो. असं बिलकुल तुम्हाला
करायचं नाहीये. तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. जसं की उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर आज आहे 19 मे 2022. आजच्याच दिवशी जवळपास जो काही मार्केट पडलेला आहे, निफ्टी 50 पडलेला आहे 430 पॉईंटने पडलेला आहे. निफ्टी 50 जो काही आहे तो जवळपास 2.25% पडलेला आहे आणि क्लोज कितीला झाला आहे? 15,836 ला क्लोज झालेला आहे. आता याचा अर्थ लगेच घाबरून नाही जायचं की आता मार्केट सोडून जाणार मी किंवा इन्व्हेस्टमेंट थांबवणार. उलट या ठिकाणी तुम्ही जे काय तुमचे फेवरेट स्टॉक आहेत ते बाय ऑन डीप या स्ट्रॅटेजी अंतर्गत तुम्ही ते बाय केले पाहिजे. या ठिकाणी तुम्ही जर या निफ्टी 50चा लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही रिटर्न पाहिलं तर हे पहा तुमच्या डोळ्यासमोरच आहे. किती रिटर्न दिले आहेत? जवळपास 1674% रिटर्न दिलेले आहेत. एवढे ट्रिमंडस रिटर्न हे आपल्याला कुठेच भेटत नाहीत. मग या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये गॅप येतात त्या गॅपमध्ये तुम्हाला मार्केट सोडून द्यायचं नाहीये. उलट काय करायचं आहे, त्या ऑपॉर्च्युनिटीचा तुम्ही फायदा उचललेला पाहिजे. जेवढं मार्केट पडेल तेवढे चांगले चांगले स्टॉक तुम्ही पिक करत गेले पाहिजे. ठीक आहे. पुढचा नियम पाहूया. चौथा नियम काय आहे? इमर्जन्सी फंड. अत्यंत ही महत्वाची गोष्ट आहे जी की सर्रास या ठिकाणी लोक करत नाहीत. इमर्जन्सी फंड मराठीमध्ये म्हणता येईल आपत्कालीन निधी. हा कशासाठी असतो? समजा आपल्याला एखाद्याच्या कोणाच्या आयुष्यामध्ये अशी वेळ येऊ नये, परंतु एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखादा आजार आला, कुठे बाय चान्स ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला, तर आपल्याला इमर्जन्सी फंड आपण ठेवला पाहिजे. मग बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की सर नेमका इमर्जन्सी फंड हा नेमका कशासाठी ठेवायचा असतो किंवा किती ठेवायचा असतो? तर मी तुम्हाला एक सिंपल एक गणित सांगतो. जेवढाही तुम्हाला सध्या महिन्याला खर्च लागतो, समजा तुम्ही बॅचलर असता, तुम्हाला 5,000 रुपये खर्च लागत असेल, 6,000 रुपये खर्च लागत असेल, किंवा तुम्ही तुमचं लग्न झालेलं असेल, मग तुम्हाला कुटुंबामध्ये 8,000 10,000 खर्च लागत असेल. मग या ठिकाणी तुम्हाला फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. पहिली गोष्ट, तुमचा जर जॉब स्टेबल असेल तर तुम्ही ऍटलिस्ट तुमचा जो काही महिन्याचा एक्सपेन्स आहे, महिन्याचा खर्च आहे, गुणिले 3 ते 6 महिने करायचं, तेवढा खर्च तुम्ही या ठिकाणी इमर्जन्सी फंड म्हणून ठेवला पाहिजे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, समजा तुमचा महिन्याचा खर्च आहे 5,000, तर 5,000 गुणिले 6 किती झाले? तर 30,000 रुपये झाले. तर हे 30,000 रुपये तुम्ही साईडला ठेवले पाहिजे ॲज अ इमर्जन्सी फंड. या ठिकाणी जर तुमचा जॉब अनस्टेबल असेल, म्हणजेच काय, कधी तुम्हाला 30,000 पेमेंट येत असेल, कधी 50,000 पेमेंट असेल, कधी 20,000 पेमेंट असेल, कधी 80,000 पेमेंट येत असेल, मग या कंडिशनमध्ये काय केलं पाहिजे? तुम्ही ऍटलिस्ट 10 ते 12 महिन्याचा जो काही कॉर्पस आहे, महिन्याचा एक्सपेन्स आहे, तो तुम्ही साईडला ठेवला पाहिजे. उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्ही सरासरी पकडून चला, तुम्हाला 10,000 रुपये या ठिकाणी खर्च असेल, गुणिले 12 करायचं, बरोबर? तर किती झाले? मग 1,20,000 रुपये तुम्ही बाजूला ठेवायचे ॲज अ इमर्जन्सी फंड म्हणून. मग या ठिकाणी परत अजून एक प्रश्न येतो की हा जो काही इमर्जन्सी फंड आहे तो नेमका कुठे ठेवायचा? तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, हा अशा ठिकाणी ठेवा जेव्हा तुम्हाला एखादी इमर्जन्सी आली की लगेच तुम्ही तो विड्रॉ करू शकता. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर FD, फिक्स डिपॉझिट, या ठिकाणी तुम्ही हे पैसे ठेवू शकता. इमर्जन्सी आली की इन्स्टंटली तुम्ही FD मोडू शकता आणि तुम्हाला हवे तसे पैसे तुम्ही विड्रॉ करू शकता. हा झाला चौथा नियम. पाचवा नियम काय आहे? नो वेअर युअर मनी गोज. पहा, या ठिकाणी मनी हा शब्द टाकायचा राहिला तरी मी तुम्हाला सांगतो, नो युअर मनी गोज. या ठिकाणी बरेच जण लोकांना माहितच नसतं की नेमकी आपल्याला पेमेंट आली 10,000 पण ती पेमेंट गेली कुठे हे लोकांना माहितच नसतं. म्हणून या ठिकाणी तुम्ही बॅचलर असाल, तुमचं लग्न झालेलं असेल किंवा तुम्ही बिझनेसमॅन असताल, तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक रुपयाचा हिशोब तुम्हाला माहित पाहिजे आहे. याचाच अर्थ महिन्याच्या शेवटी तुम्हाला काय कळतं की बाबा नेमकं जिथं गरज आहे तिथं माझे पैसे गेले की जिथं गरज नाही तिथं मी एक्स्ट्रा पैसे टाकले, हे तुम्हाला अनालिसिस होतं. त्याच्यामुळे तुम्हाला कंपल्सरी तुमचं बजेटिंग करता आलं पाहिजे. तुमचे पैसे येतात कुठून आणि त्या महिन्यामध्ये तुमचे पैसे कुठे कुठे गेलं याचा हिशोब तुम्हाला माहित पाहिजे. हा झाला पाचवा नियम. सहावा नियम काय आहे? इन्व्हेस्टमेंट शुड बीट इन्फ्लेशन. आता या ठिकाणी बरेच जण फक्त सेफ्टीच्या मागे पळतात की नाही सर, आमचा पैसा हा वाचला पाहिजे, पैसा हा ग्रो झाला नाही तरी चालेल, परंतु पैसा आमचा मायनस झाला नाही. मग याच्यासाठी लोक काय करतात? रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करतात, त्याच्यानंतर FD मध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा बँकेमध्ये तसाच पैसा पडून राहतो. मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, इन्फ्लेशन कमीत कमी 6 ते 8% ऑलरेडी दरवर्षी वाढत राहतं. आणि जर तुम्ही FD मध्ये, बँकच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जर पैसे ठेवत असाल तर ते किती रेटने वाढतं? तर ते सुद्धा 4 ते 5% वाढतं. मग इन्फ्लेशन 6-7% वाढतं. तुमचे बँकेतले पैसे, FD चे पैसे 4-5% वाढतात. उलट तुम्ही ते ठेवलेले पैसे, इन्व्हेस्ट केलेले पैसे मायनस मध्ये ग्रो होईल ना.
त्याच्यामुळे मग तुम्हाला काय केलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट शुड बीट इन्फ्लेशन. ॲटलिस्ट जे काही महागाई आहे 6, 7, 8% त्याला तरी बीट केलं पाहिजे. अशा गोष्टींमध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे. मग त्या गोष्टी कोणत्या, जसं की स्टॉक मार्केट आहे, म्युच्युअल फंड आहे, PPF आहे, याच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवले पाहिजे. हा झाला 6वा नियम. आणि 7वा शेवटचा नियम काय आहे, डायव्हर्सिफाय युअर इन्व्हेस्टमेंट. म्हणजेच काय, तुम्ही जी पण इन्व्हेस्टमेंट करत आहात ती तुम्ही काय केली पाहिजे, डायव्हर्सिफिकेशन केलेलं पाहिजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये. म्हणजे असं नाही की तुमच्याकडे 10,000 आहेत किंवा तुमच्याकडे 1 लाख आहेत, तर 1च्या 1 लाख तुम्ही FD मध्येच टाकले, 1च्या 1 लाख तुम्ही शेअर्स मध्येच टाकले, 1च्या 1 लाख तुम्ही गोल्ड मध्येच टाकले. तर तसं न करता त्या 1 लाखाचे तुम्ही तुकडे केले पाहिजे, विभाजन केले पाहिजे. त्या 1 लाखातील काही भाग तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवू शकता, काही भाग तुम्ही शेअर्स मध्ये अलॉट करू शकता, काही भाग तुम्ही सोन्यामध्ये ठेवू शकता, काही भाग तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये ठेवू शकता. तर हे या सगळ्या गोष्टींच्या मागचं सांगण्याचं तात्पर्य काय आहे, तुम्ही पैसे कमवता हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे, परंतु तुम्हाला पैशाचं नियोजन सुद्धा जमलं पाहिजे. हा या व्हिडिओच्या मागचा सांगण्याचा एक उद्देश होता. शेवटी एवढंच बोलेल, काय आम्ही उपक्रम सुरू केला, हा जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे त्याच्यासाठी नक्की कमेंट करा. ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद.